वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये वीरशैव लिंगायत महामंडळ बंगळूरच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हुनगुंदचे आमदार विजयानंद कश्यप नवर यांचा सन्मान करण्यात येणार आहे। तसंच सोलापूर जिल्ह्यातील चपळगावचे सुपुत्र माजी सरपंच युवा उद्योजक उमेश पाटील यांचा वीरशैव उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे। आणि 15 डिसेंबर रोजी 10व्या राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोट जातींचा वधूवर मेळावा हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित करण्यात आलाय। यावेळी नूतन आमदार आणि खासदारांचा सन्मान देखील करण्यात येणार असल्याची माहिती वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे स्वागताध्यक्ष डॉक्टर शैलेश पाटील आणि कार्याध्यक्ष ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या सर्व कार्यक्रमांना आणि उपक्रमांना सोलापूरकरांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। यंदा 10वं वर्ष आहे आणि असं म्हणलं जातं की मॅरेजेस आर मेड इन हेवन। देवाचं म्हणजे थोडक्यात लग्न जुळवणं म्हणजे एक देव कार्य आहे आणि अशा कार्यात मला थोडासा हातभार लावायची संधी लिंगायत वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानने दिली। त्याबद्दल मी प्रतिष्ठानचा खूप आभारी आहे की लिंगायत समाजातील सर्व उच्च शिक्षित व इतर शेतकरी कुटुंबातील सर्व लोकांना विनंती करतो की या वधूवर मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हावं आणि ह्या कार्याला यश करून आणावं। वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान ही संस्था गेली 10-9 वर्ष झाली समाजातील सगळ्या लोकांना एकत्र आणून एका मंचावर आणून समाजाचा उद्धार कसा होईल याच्यासाठी झटत आहे। येणाऱ्या 15 डिसेंबरला सोलापूर येथे हुतात्मा स्मृती मंदिर या ठिकाणी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान सोलापूरच्या वतीने मोठं भव्य असं 10वं वधूवर परिचय मेळावा घेण्यात येणार आहे आणि ह्या मेळाव्यास महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा आणि गुजरात या ठिकाणी जेवढे लिंगायत बांधव आहेत, जेवढे लिंगायत समाजाचे पोट जातीतील वधूवर आहेत किंवा त्यांचे पालक आहेत त्या सगळे येणार आहेत आणि ह्या वधूवर परिचय मेळाव्यास जगद्गुरू श्री डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी स्वामीजी काशीपीठ व डॉक्टर पंडितराज शिवाचार्य महास्वामी श्रीशैलपीठ यांच्या दिव्य सानिध्यात हे वधूवर परिचय मेळावा होणार आहे आणि ह्या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून बी सोमन्ना हे सेंट्रल रेल्वे मिनिस्टर आहेत यांची उपस्थिती आहे व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर साहेब यांची प्रमुख उपस्थिती आहे व बाकी कर्नाटक राज्यातील असतील किंवा सोलापूर शहरातील असतील हे विविध मान्यवर जसे शिवानंद पाटील, डॉक्टर महेंद्र कल्याणकर आणि अहमदनगरचे जिल्हाधिकारी श्री सिद्धाराम सालीमठ साहेब, संभाजीनगरचे जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी साहेब व GST चे उपायुक्त श्री मल्लीनाथ उपासे व आपल्या सोलापुरातील उपायुक्त श्री संदीप कारंजे साहेब ही सर्वांची प्रमुख उपस्थिती आहे व ह्या मागच्या टर्ममध्ये जे नूतन खासदार आहेत व नूतन आमदार आहेत यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती ह्या वधूवर मेळाव्यास लाभणार आहे। त्याच्यामध्ये राज्यसभेचे खासदार श्री अजित गोपछडे साहेब असतील, श्री राघवेंद्र येडुरप्पा हे शिवमोगा कर्नाटकाचे खासदार आहेत, शिवाजीराव काळगे साहेब लातूरचे खासदार व विजयकुमार देशमुख साहेब आपले आमदार शहरोत्तर सोलापूर, दिलीप सोपल साहेब बार्शीचे आमदार व श्री विनय कोरे साहेब वाघाचे आमदार व अक्कलकोटचे आमदार श्री सचिन कल्याण शेट्टी साहेब ह्या सर्वांचं या ठिकाणी आणि प्रवीण स्वामी आमदार उमरगा या सर्व नूतन आमदार खासदारांची उपस्थिती लाभणार आहे। हे 10वं वर्ष असल्यामुळे मागच्या 9 वर्षामध्ये वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरच्या महिन्यात हा वधूवर परिचय मेळावा घेतला जातो आणि मागच्या 9 वर्षामध्ये साधारण 11 ते 12 हजार वधूवर नोंदणी झालेली आहे आणि साधारण 4000 वधूवरांचं लग्न सुद्धा ह्या वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानाच्या माध्यमातून झालेलं आहे। त्यामुळे हे फार मोठं सामाजिक कार्यक्रम आहे। या पत्रकार परिषदेस डॉक्टर प्रवीण पटणे,
डॉक्टर विजय शिवपूजे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे, उदय चाकोते, रेवण सिद्ध बिज्जर्गी, सिद्धय्या स्वामी हिरेमठ, केदारनाथ उंबरजे, सुदीप चाकोते, शशिकांत विराजदार, गुरुनाथ निंबाळे, सचिन कुलकर्णी, कैलास जेऊरे, विजय तंबाखे आदींची उपस्थिती होती।